नमस्कार मित्रो, मी गार्गी. माझ्या शब्दनिरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. चितमपल्ली सरांनी लिहिलेल्या सुवर्ण गरुड या सुंदरशा पुस्तकातील एक छानसा लेख आज आपण अभ्यासणार आहोत. गारवी, रुद्धा आणि नाकेर पक्षी. सर लिहितात, त्यावेळी माझा मुक्काम वनविश्रामगृहात होता. शरद ऋतूला नुकतीच सुरुवात झालेली. जिकडे पाहावे तिकडे हिरवीगार सुस्नात वनश्री, वर निरभ्र निळे आकाश, हवीशी वाटणारी उन्हे. मी जिथे लिहायला बसे तिथल्या खिडकीतून झुळूझुळू सुखद वारा वाही. त्यामुळे टेबलावरची पानं फडफडायची. चोहोकडे निसर्गातील संगीत चालू असे. झाडांची पानं सळसळत वाहणाऱ्या नदीच्या पाण्याचा संथ आवाज येई. दूर अंतरावर वाहत असलेल्या धबधब्याचा नाद ऐकू येई. गायकांनी हजेरी लावावी तसे ठराविक पाखरांचे आवाज दिवसाच्या ठराविक वेळी कानांवर पडत. पल्लव पुच्छ कोतवाल पहाटे गाई, तर दिवस उजडायला दयाळ आणि चेरोका गात. मधूनच कोकिळांचे कुहू कुहू, पावसाचे पी कहाँ है. एखाद्या ससाण्याने पाठलाग करावा तसा सुतार पक्षी जीव तोडून आवाज काढी. दुपारी मात्र तांबट पक्षाचा टोंक टोंक असा सतत आवाज येई. सूर्यास्ताच्या वेळी वृक्षांवर अवघ्या द्विजगणांचा मेळावा भरे आणि त्यांच्या संमिश्र आवाजाने जंगल भरून जाई. मग तिन्ही सांजा रातवा पक्षी चूक चूकच्या आवाजाने सारा आसमंत भारून टाकी. आज मी लिहित असताना केव्हा संध्याकाळ झाली हे कळलंच नाही. खिडकीतून येणाऱ्या अंधुक प्रकाशात मी लिहित असताना बाहेर चांगलेच अंधारले. इतक्यात सुमित्रा हातात पितळेचा चकचकीत घासलेला लॅम्प घेऊन समोरच्या दारातून आत येताना दिसली. त्या लॅम्पचा पिवळसर प्रकाश तिच्या मुखावर पडला होता. जवळ येत ती म्हणाली, माधव, दिवा लावायला आज उशीर झाला. मला वाटलं नेहमीप्रमाणे तू बाहेर फिरायला गेला असावास. दारातून डोकावून पाहते तर तू असा अंधारात लिहित बसलेला पाहून मी लगेच दिवा लावला. दिवा क्षमादाणीवर ठेवून ती लगेच परत जाऊ लागली. तेव्हा माधव तिला म्हणाला, सुमित्रा थांब, अशी समोर बस. माधव असा रात्रंदिवस लिहू लागला की सुमित्रा त्यात कसलाही व्यत्यय आणीत नसे आणि दुसऱ्या कोणाला व्यत्यय आणूही देत नसे. तो फिरायला गेला तरी त्याच्या मनात लेखनाचेच विषय असत, म्हणून त्याच्याबरोबर फिरायला देखील जात नसे. सुमित्रा पदर सावरीत खुर्चीवर बसत म्हणाली, काय लिहितोस अलीकडे एवढं? तेच तर तुला सांगायचंय, माधव म्हणाला. चहा आणू? अगं तू कशाला आणतेस? ओंकारला सांग की. अरे तुला हव्या असलेल्या चवीचा चहा त्याला करता येत नाही. एकतर मला किंवा तुला चहा करावा लागेल. चल आपण दोघं करूयात. मी आता लेखन थांबवतो. नंतर ती दोघं चहाचा कप हातामध्ये घेऊन वरांड्यात वेताच्या खुर्चीवर बसली. वरांड्यात लॅम्पचा मंद मंद उजेड पसरलेला होता. आता बाहेर अंधार पडला होता. नदीकाठच्या झाडांवरून एखाद दुसरा काजवा उडताना इतका लख्ख दिसे की जणू तारकाच एकमेकांचा पाठलाग करीत आहेत. आकाश ग्रह ताऱ्यांनी भरलं होतं. समोर गुरु शुक्राची चांदणी चमकत होती. शुक्र ग्रहाचं इतकं जवळून तेजपुंज दर्शन मला कधीही झालं नव्हतं. वाटलं ते तेज सहज हातात धरता येईल की काय. सुमित्रा त्या ग्रहाकडे पाहत म्हणाली, अगं तू शहरात राहतेस, अधूनमधून जंगलात येतेस, यामुळंच तुला सारं अप्रूप वाटतं. तू तुझ्या लेखनाविषयी सांगणार होतास ना? हो, अशा एखाद्या संध्याकाळी गारवी, रुद्धा आणि चित्रकार आलमेलकरांची आठवण होते. प्रसिद्ध चित्रकार ए आलमेलकरांनी या दोघांची अनेक रेखाटनं काढली होती. त्यांचं एक सुंदर चित्रही त्यांनी रंगवलं होतं. कसलं होतं ते चित्र? सुमित्राने विचारलं. ते चित्र रंगवताना मी आलमेलकरांना पाहिलं आहे. पॅलेटवर ते रंगांचं मिश्रण करीत आणि ब्रशने रंगवीत. मी देहभान हरपून चित्र काढताना पाहत राही. रुद्धा समोर खांद्यावर जाळं टाकून चालला आहे. गारवी त्याच्या मागून. गारवीच्या मागून नाकेर पक्षी आणि तिची पिलं एका ओळीत चाललेली. हे चित्र आलमेलकरांनी अशा अलौकिक रंगांमध्ये रंगवलं होतं की त्याचं वर्णन करणं शक्य नाही. त्यांनी या चित्राला नाव दिलं होतं गारवी आणि रुद्धा. कोण होती ही गारवी? ती सावली गावच्या मनू ढेवराची मुलगी. रुद्धा गोवारी होता. तिच्या घराजवळच राहायचा. रुद्धाचं गाई गुरं पाळण्यात लक्ष नव्हतं. अगदी लहानपणापासून ती दोघं एकत्रित खेळत.
त्याचा बराच वेळ मनू ढिवरांच्या अंगणात नाचण्या गाण्यात जाई. त्या घराविषयी आवड होईल अशा बऱ्याच गोष्टी तिथे होत्या. अंगणात नाकेर पक्षी आणि तिची पिलं चरत असायची. दगडाच्या एका हौदात मरळ मासे पोहत असायचे, कारण जिवंत माशांना अधिक किंमत यायची. दुसऱ्या हौदात कासवं तरंगत असायची. अंगणात जाळ्या उन्हात सुकत ठेवलेल्या असायच्या. गारवी आणि मनू त्या दुरुस्त करताना रुद्धाही त्यांना हातभार लावायचा. ती दोघं मनू ढिवराबरोबर नाकेर आणि इतर रानबदकं पकडायला जायची. दिवसभर रुद्धा त्यांच्याबरोबरच राही. पाणपाखरांविषयी मनू ढिवराला खूप जाणकारी होती. त्यांचे आकार, प्रकार, रंगरूप, त्यांची ओळखण कशी, त्यांना कुठं आणि केव्हा पकडायचं, कसं पालन पोषण करायचं, हे सारं गारवी आपल्या बापाकडनं शिकली होती. रुद्धा तिच्याकडून शिकला. थंडी पडू लागली की नाकेर पक्ष्यांचे थवे दूर दूरच्या तळ्यावरून सावलीच्या तळ्यामध्ये उतरू लागत. हे तळं गावाच्या बाहेर जंगलात होतं. तळ्याच्या काठावर उथळ पाण्यात देवधान आणि गाद वनस्पती विपुल होती, तर पाण्यात चिला, डकवीड वनस्पतींचं खोलवर जाळं पसरलेलं. रानबदकांच्या पिलांना लपायला आसरा आणि खायला भरपूर चारा होता. मुख्यतः तिथं माणसांचा वावर नव्हता. या नाकेराच्या थव्यात त्यांची नुकतीच वयात येऊ लागलेली पिलं अधिक असायची. अशा रानटी बदकांना मनू ढिवर मोठ्या शिताफीने पकडायचा. त्यांना अलगद हातात धरून इजा न होता बाहेर काढायचं. या पद्धतीला मनू ढिवर कुटन मांडणे म्हणायचा. नाकेर जाळीतून काढायला रुद्धा देखील त्याला मदत करायचा. कुटन म्हणजे काय? सुमित्राने विचारलं. अगं, हा शब्द मूळ संस्कृत कुट्टिणी आणि प्राकृत कुट्टिणी म्हणजे दुती यावरून मराठीमध्ये कुंटीण म्हणजे वेश्या व जार यामध्ये मध्यस्थी करणारी स्त्री असा होतो. दुरान्वये हाच अर्थ कुटन या शब्दामध्ये अभिप्रेत आहे. हेच काम हे पाळलेले नाकेर पक्षी करायचे. रानटी नाकेरांना आकर्षित करून घेऊन त्यांना जाळ्यात अडकवायचे. हा प्रकार मी पहिल्यांदा पाहिला तेव्हा थक्क झालो. इंग्रजीमध्ये या पद्धतीला डिकॉइंग म्हणतात. या पद्धतीचा रानबदकं पकडण्यासाठी युरोपामध्ये सर्रास उपयोग होतो. परंतु मला खरा आनंद झाला तो डिकॉइंग ह्या शब्दाला मराठीमध्ये कुटन हा शब्द आहे याचा. गारवी आणि रुद्धाची पहिली ओळख आलमेलकरांनीच माझ्याशी करून दिली होती. त्यावेळी ती दोघं सावली गावातच होती. आलमेलकरांचे सावलीचा बाजार हे चित्रही खूप प्रसिद्ध होतं. आलमेलकर आपल्या चित्रांचे विषय शोधत आदिवासींच्या गावागावातून प्रवास करीत भटकत असत. त्यांच्या सोबतीला कोणीही नसे, गावामध्ये कोणी ओळखीचंही नसे. एकला चलो रे असा त्यांचा प्रवास. अंगामध्ये पायजमा व बंगाली कुर्ता, हसरी मुद्रा आणि बोलके डोळे, पायामध्ये कोल्हापुरी चपला, खांद्याला शबनम बॅग, त्यात पायजमा कुर्त्याचा एक जोड, टॉवेल आणि साबण, रेखाटनं काढण्यासाठी ग्रोसभर पांढऱ्या कागदांचा गठ्ठा, काळ्या शाईनं भरलेली 2-3 पेनं, मुख्य रस्त्यापर्यंत बसने प्रवास, नंतर एखादा आदिवासी गावची वाट धरल्यावर वाटेने जे काही वाहन चाललं असेल त्यातून प्रवास करीत. कधी लाकडाने भरलेला ट्रक, कोणाची मोटरसायकल, कधी बैलगाडी तर कधी छकडा. त्यांनी नुसता हात केला तरीही वाहनं थांबत. त्यांना अगत्याने वाहनात बसू देत. नाहीतर त्यांची उन्हातानातून पायपीट चालूच असे. दर 4-5 किलोमीटर अंतरावर एखादं गाव असायचंच. मी एकदा त्यांच्या अशा प्रवासाविषयी त्यांना विचारलं तर म्हणाले, आदिवासी माझे देव, त्यांची गावं माझी देवळं, त्यांच्यापर्यंत पोहोचायचं तर हा धोका पत्करला पाहिजे. परंतु त्या देवांनी मला कधी निराशही केलं नाही. आलमेलकर एक अवलिया चित्रकार होते. मी त्यांना विचारलं, या सावली गावात पहिल्यांदा कसं पोहोचलात? कारण आपल्या चित्रांमुळे ते गाव पुढं फार प्रसिद्धीला आलं. ते सांगू लागले, मध्य प्रदेशातील आदिवासींच्या गावातून फिरताना छत्तीसगड भागातील बांदा चौकी गावामध्ये मी गेलो. तिथे ढिवरांची बरीच वस्ती आहे. तिथल्या एका ढिवराने मला सांगितलं की सावली गावाच्या आठवडा बाजारात पक्षी विकायला येतात. बाजाराच्या दिवशी बस नेहमी सावली गावात सकाळीच उतरलो. गावात जिकडं तिकडं शुकशुकाट, गाव अनोळखी, कुणाचा परिचयही नाही. एका गावकऱ्याला विचारलं, बाजार कधी भरतो? त्याने सांगितलं की दुपारी. मग इतका वेळ काय करायचं? थेट गावच्या पाटलाचा वाडा गाठला. पाटील वाड्यातील अंगणात चारपाईवर घोंगडं अंथरून बसले होते. जमिनीवर त्यांच्या भोवती 4-5 ढिवर उकिडवे बसलेले. त्यांनी पाटलासाठी ताजी मच्छी आणली होती.
ती त्यांनी वाड्यातील दगडी हौदामध्ये सोडली. आज बाजाराचा दिवस. पाटील त्या ढिवरांना पैसे मोजून देत होते. आलमेलकर पुढे सांगत होते. मी उभ्या उभ्याच पाटलांचं एक रेखाटन काढलं. नंतर त्यांना नमस्कार करून ते चित्र दाखवलं. ते माझ्यावर खुश होऊन म्हणाले, पेंटर, तुम्ही हुबेहूब माझं चित्र काढलं. ते आत्तापर्यंत इथल्या फोटोग्राफरलाही काढता आलं नाही. मी त्यांना ते चित्र दिलं, माझा परिचय करून दिला. थोडा वेळ आमच्या गप्पा गोष्टी झाल्यावर मी या गावात कशासाठी आलो हेही सांगितलं. लगेच पाटलांनी दुधाचा चहा घरातून मागवला. नोकराला सांगितलं, मुंबईचे पाहुणे आले आहेत, खास काहीतरी करा जेवायला. ते खाल्ल्यावर पाहुणे खुश व्हावेत आणि पुन्हा पुन्हा सावलीला यावेत. जेवण झाल्यावर पाटलांबरोबर सावलीच्या बाजारात फिरलो. सारा गाव पाटलांना ओळखी. पाटील असे बाजारामध्ये कधी जात नसत, परंतु माझ्याबरोबर बाजारातून फिरण्यात त्यांना आनंद वाटत होता. त्या बाजारात समोर 5-6 नाकेर पक्षी आणि त्यांची पिल्लं विकण्यासाठी एक तरुणी बसली होती. एरवी तिने आपली रेखाटनं काढू दिली नसती. खेड्यातील बाजारातील रीतिरिवाज वेगळे असतात, परंतु पाटलांच्या मध्यस्थीमुळे तिची रेखाटनं काढता आली. मध्येच थांबून आलमेलकर म्हणत, साहेब, त्या ढिवर कन्येचं रूप मी कसं वर्णू? त्या तरुणीला मी नाव विचारलं तेव्हा तिने नाव सांगितलं, गारवी. मी ते रेखाटनाखाली लिहिलं. दुसऱ्या दिवशी मी वाड्यात पाटलांबरोबर बोलत बसलो असता एक राजबिंडा तरुण आमच्या समोर येऊन उभा राहिला. पाटलांनी त्याची ओळख करून दिली. म्हणाले, हा गोवाऱ्याचा वृद्धा. मी तिथल्या तिथे त्याची एकामागून एक रेखाटनं काढली. पाटील सांगू लागले, या वृद्धाला पाखरांविषयी खूप माहिती आहे. एकदा त्याच्याबरोबर तळ्यावर जा, म्हणजे तो किती जाणकार आहे हे कळेल. नंतरच्या काळात मी सावलीला येणार हे कळताच वृद्धा बसस्टॉपवर माझी वाट पाहत उभा असे. त्याच्याबरोबर मी जंगलामध्ये फिरे, ढिवर, गोंड आणि गोवाऱ्यांची रेखाटनं काढी. सावलीवरून परत निघालो की रेखाटनांचं पेटीभर ओझं होई. ती डोक्यावर घेऊन वृद्धा मला बसमध्ये बसवून दे. निरोप घेताना त्याच्या आणि माझ्या डोळ्यांमध्ये पाणी भरे. गारवी आणि वृद्धाचं एकमेकांवर प्रेम होतं, पण जातपात आणि रीतिरिवाज आडवे येत. वृद्धाच्या बापाने मनू ढिवराच्या घरी जाण्याला वृद्धावर बंदी घातली, तरी ती दोघंजण चोरून तळ्यावर भेटत. पुढे आलमेलकर म्हणाले, आदिवासींमध्ये एक चांगली प्रथा आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोलीजवळ चूलबंद नदीकाठी धर्मापुरी नावाचं गाव आहे. त्या गावात दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जत्रा भरते. त्या जत्रेत तरुण जोडपी मोठ्या संख्येने येतात. समाजाच्या विरोधामुळे एखाद्या जोडप्याचं लग्न जमत नसेल तर धर्मापुरी गावात जोडीने घरातून पळून येतात. एकमेकांच्या संमतीने लग्न लावून घेत. पुन्हा ती जोडी आपल्या गावी परत जात नाही, परंतु अशा लग्नाला समाज विरोधही करत नसे. झालं गेलं विसरून जात. गारवी आणि वृद्धाचं लग्न असंच झालेलं. गारवी आणि वृद्धा यांनी सावली गाव कायमचं सोडलं आणि ती दोघं महाराष्ट्र मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या दरेकसा नजीकच्या पाटदेव या तळ्याकाठी राहायला गेली. तिथं ती नाकेर पक्षी पाळून त्यांची पिलं विकण्याचा व्यवसाय करू लागली. गारवी आणि वृद्धा यांना आश्चर्यचकित करण्याकरिता त्यांना न कळवताच ते राहत असलेल्या पाटदेव तळ्याचा शोध घेत बांधांवर मी पोहोचलो. तळ्याकाठी एक छोटंसं घर दिसत होतं. त्या दिशेने मी चालू लागलो. सूर्य बराच वर आला होता. तळ्यात कमरे एवढ्या पाण्यात एक तरुण व तरुणी उभी असलेली मला दिसले. माझ्या पांढऱ्या शुभ्र पोशाखावरून त्यांनी मला ओळखलं असणार. मला पाहताच तो पाण्यातून झपझप ढांगा टाकीत पाण्याबाहेर आला. अंगावर फक्त लंगोट होता. काठावरचं धोतर कमरेभोवती गुंडाळून तो धावत येत होता. तो वृद्धाच होता. त्याला पाहून मला खूप आनंद झाला. माझे पाय धरून त्याने साष्टांग नमस्कार घातला. वृद्धा डोळ्यात पाणी आणून म्हणाला, साहेबजी, मला कळवलं असतं तर दरेकसा स्टेशनवर तुम्हाला घ्यायला आलो असतो की. मी हात धरून त्याला उठवत म्हणालो, वृद्धा, तुझी जागा इथे हृदयात आहे. त्याला छातीशी धरून भेटलो. आम्ही बोलत एकमेकांची चौकशी करत त्याच्या घराकडे निघालो. दारातच गारवी उभी होती. लगेच पुढे येऊन तिने वाकून मला नमस्कार केला. लग्नानंतर पहिल्यांदाच भेटत असल्याने मिठाईचा डबा त्यांना भेट दिला आणि दोघांना आशीर्वाद दिला. त्यांचं घर टुमदार पण सुंदर होतं. डोंगराच्या उतारावर तळ्याकाठी बांधलं होतं. विशेष म्हणजे दोघांनी मिळून ते उभं केलं होतं. घरासमोर मोठं अंगण, त्याच्या भोवती सीताफळाच्या झुडपाचं कुंपण,
घराला लागून ओसरी, कुडाच्या मातीच्या भिंती, त्या साऱ्या पांढुरक्या मातीने सारवलेल्या, त्यावर गेरूने पोपट व मोर काढलेले. ओसरी लगतच्या भिंतीत आरशाचा एक तुकडा बसवलेला, त्याच्या समोरच एक छोटीशी चारपाई ठेवून त्यावर घोंगडं अंथरलेलं. दारातून वाकून घरात प्रवेश केला. तिथे अंधूक प्रकाश पडला होता. भिंतीला लागून 4 मेंढ्यांवर बांबूच्या जाड पट्ट्या ठोकून लांब रुंद चारपाई केलेली, त्यावर गोधडी अंथरून चादर टाकलेली. अशा प्रकारची चारपाई मी पहिल्यांदाच पाहत होतो. पाठीमागच्या दारालगत जातं एका कोपऱ्यात उखळ व मुसळ ठेवलेलं. भिंतीला लागूनच बासाची कमरे एवढी उंच तिपाई होती. तिपाईच्या वरची टोकं बासाच्या पातींनी घरट्यासारखी विणलेली. तिथं ठेवलेल्या नाकेराच्या अंड्यावर कोंबडी बसली होती. मी नजीक जाताच तिने निषेधपूर्वक आवाज काढला. वृद्धा म्हणाला, तिच्या जवळ नका जाऊ, वसू बसली आहे ती. 1-2 दिवसांनी नाकेराची पिल्लं अंड्यातून बाहेर येतील. सामान्यतः पुरुषाच्या जातीवरूनच त्याच्या बायकोची जात ठरते, परंतु वृद्धाने गोपालनाचा व्यवसाय सोडून ढीवर वृत्ती स्वीकारली होती. आजूबाजूच्या दशक्रोशीत लोक त्याला वृद्धा ढीवर म्हणून ओळखत. 2-3 दिवस त्याच्या घरी मुक्काम करून तळ्याकाठी खूप फिरलो. पाटदेवाच्या ढीवर वाड्यामध्ये फिरलो. ढीवरांची खूप रेखाटनं काढली. नंतर मजल दरमजल करीत नागपूरहून मुंबईची वाट धरली. आलमेलकर भेटले की माझ्याशी ते गारवी आणि वृद्धाविषयी भरभरून बोलायचे. त्यांनी काढलेली रेखाटनं दाखवत. कधी मी मुंबईला त्यांच्या स्टुडिओमध्ये गेलो की त्यांची रंगवलेली चित्र दाखवत. म्हणायचे, साहेब, एखाद दिवस पाटदेव तळ्यावर जाऊन गारवी आणि वृद्धाला भेटूया. परंतु मी पडलो चाकरमान्या माणूस. आलमेलकरांच्या हयातीत पाटदेवला जाणं झालंच नाही. एकदा मी सावली गावात गेलो. पाटलांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं, गारवी आणि वृद्धाने गावातून पळून जाऊन लगीन केल्याचं समजलं. मनू ढीवर धास्त खाऊन मेला. काही दिवसांनी वृद्धाचा बापही गेला. पण मरताना मनू ढीवर गारवी व वृद्धाला शापला. म्हणाला, त्या तिघांचं तळपट होईल. मनूच्या 7 पिढीला तळ्यामध्ये मच्छी मिळणार नाही, त्यांच्या गळाला मासा लागणार नाही. त्याचा तळपट खरा ठरला. आम्ही ऐकतो की वृद्धाच्या गळाला कधीच मासा लागत नाही, परंतु नाकेर पक्षी पकडण्यात कोणी त्याचा हातही धरणारा नाही. त्यांना मूलबाळ नाही. अलीकडे बऱ्याच वर्षात त्यांची भेटही कुठे झाली नाही. आता त्या दोघांची कहाणी म्हणजे गावातील दंतकथा झाली आहे. मित्र हो, चितमपल्ली सरांचा गारवी, वृद्धा आणि नाकेर पक्षी हा लेख इथे संपतो. सरांची पुस्तकं वाचताना बऱ्याच वेळा अनोळखी पानं पलटवल्यासारखे वाटतात. हा सरांचा लेख माझ्या दृष्टीने तसाच. तुम्हाला हा लेख कसा वाटला हे मला नक्की कळवा. आता मी आपली रजा घेते. आपण लवकरच भेटू एका सुंदरशा लेखासह किंवा एखाद्या सुंदरशा पुस्तकासह. तोपर्यंत आजच्या या लेखावर चिंतन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.